तर नमस्कार फ्रेंड्स, आज आम्ही आलेला आहे बाहेर. तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा, म्हणजे कालचा व्हिडिओ आहे जो आज येतोय. तर आम्ही गेलो होतो काल दुपारी सगळे कामं वगैरे उरकल्यानंतर आळंदीला. तर आळंदीला आम्ही निघालो. तर आळंदीला भरपूर असं पाणी आलेलं आहे, कारण पाऊस बऱ्यापैकी आहे. आणि आम्ही सोबत होतो, म्हणजे माझ्या मिस्टरांचे मामा मामी पण होते, ते पण एका बाईकवरती होते आणि आम्ही तिथे एका बाईकवरती होतो. सो आम्ही असंच निघालो होतो फॅमिली ट्रिप घेऊन छोटीशी. तर पहिल्यांदा तर आळंदीमध्ये आलो. आळंदीमध्ये आणि त्यावेळेस म्हणजे असं वाटलं होतं की वारी संपल्यानंतर गर्दी नसेल, पण भरपूर अशी गर्दी होती. इथं बघू शकता इंद्रायणीमध्ये किती माणसं वगैरे आहेत आणि भरपूर गर्दी होती. दर्शनाला पण बऱ्यापैकी गर्दी होती. तुम्हाला तिकडे दिसेल. तर एंट्री म्हणजे हा आहे एंट्रन्स आहे आळंदीचा. आम्ही एंट्री केली, म्हणजे आतमध्ये आलेलो आहे आळंदीच्या. आणि गर्दी बऱ्यापैकी होती. मग आम्ही इथून आत गेलो. इथे हे मंदिर आहे आणि हा बघा मंदिराचा परिसर असं इकडे साईडला वगैरे दुकानं वगैरे लावलेली आहेत सगळी. आणि इथे भाजी मंडी आहे. खरं तर इथे सिद्धिविनायकचं छोटंसं मंदिर पण आहे. हे काय समोर सिद्धिविनायकचं मंदिर पण आहे आणि खूप सुंदर आहे आणि खूप छान परिसर होता. मला खूप छान वाटत होतं. आणि मला खरं तर वारीमध्ये जायचं होतं, पण वारीमध्ये खूप गर्दी असते आणि दर्शन पण होत नाही. म्हणून आता आले ठीक. आणि तेव्हा जायचं होतं वारी म्हणजे आळंदीवरून गेल्यानंतर, पण देवच नसतो म्हणजे देवघरात. त्याच्यामुळे म्हणलं की चला ठीक आहे आता जाऊया. मंदिरामध्ये वगैरे आलो. अगोदर हे बघा मोफत स्टँड आहे इथे मंदिराकडून. तर इथं आम्ही चप्पल वगैरे ठेवल्या आणि आमच्या भरपूर चप्पल होत्या, म्हणून त्यांनी ते एक पिशवी दिली वगैरे. पिशवीमध्ये आम्ही आमच्या सगळ्यांचे चप्पल ठेवलो. आणि हे मोफत स्टँड आहे. म्हणजे कधी जरी आलात नाही तर चप्पल वगैरे ठेवायचं आहे, तिथे नसते. तुम्ही जर कधी आळंदीत आलात तर तिथे बोर्ड पण लावलेला आहे त्यांनी, म्हणजे तुम्हाला जर दिशा वगैरे समजत नसेल तर बोर्ड पण आहे मंदिराच्या समोरच, तुम्हाला ते दिसून जाईल. आम्ही ते चप्पल वगैरे ठेवल्यामध्ये की निवांत. आता आपण किती जरी दूरपर्यंत गेलो तिथून आलो तर फक्त त्या पिशवीवरचा नंबर लक्षात ठेवायचा आणि आपली चप्पल आपण घ्यायची, म्हणजे नाही पडला किंवा काही वाटत नाही असं. आणि मला तर वाटत होतं की माझी चप्पल चोरीला जाईल, कारण माझी खूप खराब चप्पल झाली. पण माझी चप्पल अशी आहे की कोणी आता काय राहिला बाजूला सगळं जाऊ दे. आपण आता मग इतर आम्ही विजिट करूया सगळ्या दर्शनाला. मी जिथे जिथे गेले होते मला सगळी करत होते दर्शन वगैरे करते. 12 नंबर करा, कमेंट ही करा की तुम्हाला कसं वाटतं. व्हिडिओ कपडे याच्यापेक्षा काहीतरी वेगळं तुम्हाला दिसावं हाच माझा प्रयत्न आहे. तर प्लीज तुम्हीही माझ्या कामाला म्हणजे माझ्या व्हिडिओला ॲप्रिशिएट करा आणि प्लीज 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 लाईक करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर हा आहे मंदिराचा गाभारा आणि ते होते एकनाथ महाराजांचा पार दर्शन आणि त्यांचं छोटंसं मंदिर आहे तिथं पार आहे. बापरे भरपूर गर्दी झाली. गर्दी किती आहे, लय गर्दी आहे. एवढी आहे ना, मला असं वाटलं होतं की गर्दी नसेल, पण बापरे भरपूर अशी गर्दी आहे. आणि रांग पण बघा खूप आहे, वरून रांग आहे दर्शनाला. म्हणून मग ठरवलं, कारण आम्हाला यायला आळंदीमध्ये 2 ते 2:30 वाजले होते. चला ठीक आहे, नको आता आपण दर्शन घ्यायला मुद्दाम नाटकं करायला त्यांना तुम्ही घेऊन आला आपण सोडाना खाली. म्हणून मग आमच्या बसते मग आई बसायला थोडासा चेंज करावा लागला. कुठला तर त्यांचं ना म्हणजे संस्था असेल परत येईन, किंवा मी माझ्या मिस्टरांना म्हणेन की तुम्ही मला दर्शन तेव्हा गर्दी होती म्हणून मुखदर्शन घ्यायला लागलं तर आपण परत जाऊया, म्हणून असं मी त्यांना म्हणू शकेन. तर आता आलेलं आहे आपण मुखदर्शन घेऊन जाऊ. परिसर इतका सुंदर आहे आणि गर्दी पण भरपूर आहे, म्हणजे असं वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल. ठीक, आता कसं आळंदीचा एवढा मोठा ऐतिहासिक म्हणजे आपला वारसा आहे की मग तीच बघला ते एवढ्या भाविक लय गर्दी आहे. ते काय विचारायचं नाही. हा आणि सुंदर आणि इथं मी पाया पडते आणि ॲक्च्युअली तुम्हालाही पाया पडते. कॅमेरासोबतच मी पाया पडलेला आहे. काय पण बॅक मी कोणी शूट करत नाही, सगळं मलाच मॅनेज करावं लागतं. थोडंसं बघा इथे किती माणसं. तर मुखदर्शन तुम्हाला म्हणजे श्रीमुख दाखवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे, पण ते काही एवढं दिसत नव्हतं. चला ठीक आहे, मग आम्ही दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही आलो बाहेर. आणि तिथेच म्हणजे मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर जिथे मांडे भाजले होते ते ठिकाण आहे, घर आहे असं छोटंसं. आणि इथे हे बघा किती सुंदर असा म्हणजे आपला इतिहास किती छान आहे.
किती सुंदर आहे. आपल्या आपल्या महाराष्ट्राला किती संतांची देणगी लाभलेली आहे. खरं तर खूप छान वाटतं असं बघून. आणि किती सुंदर होता वरचा परिसर पण बघा. आणि तिथून आम्ही निघालो, मग बाहेर आलो आणि तिथून आम्ही निघालो ग्रंथराज म्हणजे आळंदीच्या थोडंसं बाहेर म्हणता येणार नाही, जवळच आहे. गोपाळपुरा मंदिर आहे, त्याच्या जवळच आहे मंदिर आहे. आणि या मंदिराचं नाव आहे ज्ञानेश्वरी ग्रंथराज मंदिर आहे. असं ज्ञानेश्वर ग्रंथराज मंदिर असं आहे. आणि बघा इथं सगळे देवांच्या मूर्त्या आहेत. म्हणजे विठ्ठलापासून तुकाराम महाराजांपासून बालाजीपासून ते सगळे महादेव पार्वती. आणि हे बघा किती सुंदर मंदिर आहेत. तर खूप सुंदर असं मंदिर आहे. हे सगळ्या मूर्त्या वगैरे आहेत आणि इथलं बांधकाम खूप छान आहे. आणि मी एवढ्या वेळेस आळंदीमध्ये आले, पण पहिल्यांदा मी ह्या मंदिरात आले. आणि तुम्ही पण नक्की तर विजिट द्या. तर वारी होऊन गेलेली आहे, पण मला फुगडी खेळण्याचा मोह काय आवरला नाही. मग मी मामींना म्हटले की चला आपण फुगडी खेळूयात. आणि तिकडे जे म्हणजे समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील ते काकू आजी वगैरे त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांचा बघून मला फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही, म्हणून म्हणले चला आपण पण वारीचा आस्वाद घेऊया थोडा इथेच. आणि मग आम्ही फुगडी वगैरे खेळली आणि खूप छान वाटत होतं. असे आपले पारंपरिक खेळ वगैरे खेळून छान वाटतं. असं काहीतरी केल्यानंतर वेगळं म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला एवढं जरी नसलं तरी थोडंसं जरी देवाच्या सान्निध्यात गेलं तरी एक पॉझिटिव्ह एनर्जीच आपल्याकडे येत असते. याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. कारण एकतर मला जास्त म्हणजे येते फुगडी खेळता, मी वाऱ्या केल्यात 4, पण खूप छान वाटलं. मग तिथूनच आम्ही गोपाळकृष्ण जे गोपाळपुराचं मंदिर आहे तिथं आलो. तिथं छान असं माझ्या म्हणजे विठ्ठलाचं म्हणा किंवा कृष्णाचं दोन्ही एकच आहेत, काही नावं वेगवेगळी फक्त. मग आम्ही दर्शन घेतलं आणि इथे बघा गणपती बाप्पा होता, गणपती होते इथं. आणि माझ्या वेदांतला एवढं गणपती बाप्पा म्हणत होता की हे बघून मी गणपती बाप्पा. आणि तिथं पैसे होते तर ते म्हणत होतं की आपण पैसे बघ. मग आम्ही आळंदीमधून आम्हाला निघायला बघा भरपूर असं पाणी आहे इंद्रायणीला. आम्ही आळंदीमधून बाहेर जात होतो. तर छान वाटलं, खूप छान वाटली इतकी मंदिरं फिरून वगैरे खूप भारी वाटत होतं. आणि असं वाटत होतं की आणखी फिरावं, पण आणखी इथून थोडंसं पुढे जायचं होतं. तिथेही खूप म्हणजे मंदिरं आहेत आळंदीमध्ये भरपूर फिरण्यासारखी. जर तुम्ही विजिट करणार आहेत आणि ऐतिहासिक आहे तर तुम्ही नक्की तिथे एकदा तरी विजिट करा. मग आळंदीमधून आमच्या म्हणजे गावाकडे जाण्यासाठीच मग वाटेतच एक गजानन महाराजाचं खूप सुंदर असं मंदिर आहे बघा. माझ्या चॅनलवरती गजानन महाराजाच्या ह्या मंदिराचा पूर्ण असं फुल व्हिडिओ आहे. तो तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या चॅनलला जाऊन नक्की विजिट करा तुम्ही. खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि मंदिर आहे आतमध्ये तर गजानन महाराजांची जी मूर्ती आहे ना त्याला बघून एवढं पॉझिटिव्ह वाटतं ना, असं वाटतं की आपण तिथून जाऊच ना. एवढी शांतता, आपल्या मनातले जे काही आहेत प्रश्न वगैरे सगळे मी तिथं मांडून आणि येते आणि दर्शन वगैरे घेतो. तर तिथून दर्शन वगैरे घेतलो आणि वाटेतच डुडुळगाव आहे, तिथे प्रति येरमाळा आहे एडेश्वरी. तर मग आम्ही तिथं आलो येरमाळ्याच्या म्हणजे एडेश्वरी. मला खरं तर देवीला जायचंच होतं, तुम्हालाही मागे म्हटले मी की आम्ही तुळजाभवानी टेम्पलला गेलो होतो इथे जवळच असणाऱ्या, पण तिथं काही दर्शन झालं नाही. मग आम्ही एडेश्वरीला गेलो, तिथं दर्शन घेतलं. आणि तिथं येते वेळेस मग आमच्या घराजवळच एक इस्कॉन टेम्पल आहे, मग तिथं गेलो मग आणि 6:30 वाजले होते. मला असं वाटलं होतं की आरती झाली असेल, पण नाही, आरती वगैरे काही झाली नव्हती. आणि खूप शांत असं वातावरण होतं. आणि इस्कॉन टेम्पलला खरं तर खूप शांत असं वातावरण असतं. आणि हे आहेत प्रभुपाद महाराज, तर यांचं दर्शन वगैरे घेतलं. खूप छान वाटत होतं. आणि यांची मूर्ती अशी असते ना की खरंच हे असे इथं बसलेत असंच वाटतं. आणि आपण राधाकृष्णांची मूर्ती जी आहे तो पडदा केलेला आहे ना समोर, त्याच्या पाठीमागं राधाकृष्णाची मूर्ती आहे. असं म्हणजे त्यांचे वस्त्र वगैरे ते नवीन घालत होते असं वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी तो पडदा सारला नव्हता, तो तसाच पडदा होता. आणि जेव्हा त्यांच्या आरतीची वेळ होईल तेव्हा तो पडदा काढतील असं वाटत होतं. कारण मी फर्स्ट टाईम इस्कॉन टेम्पल आले होते. आपण एका दुसऱ्या इस्कॉन टेम्पलची विजिट नक्की करूया. तर त्या व्हिडिओसाठी नक्की तुम्ही वाट बघा. चलो बाय, उद्या भेटूया.